नमस्कार मित्रांनो, शोध चवीचा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज सगळे फ्रेंड्स आलेले आहेत। हा ऋषिकेश आहे, हा मागचा नागेश आहे। आमचा एक फ्रेंड येतोय अजून अतुल म्हणून, तर त्याचा वेट करत आम्ही चांदणी चौकामध्ये थांबलेलो आहे, तुम्ही बघू शकता। तर नागेश, आज आपल्याला कुठं जायचंय, काय प्लॅन आहे आपला आजचा? तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत भैरवी प्युअर व्हेज या हॉटेलला, जे आहे पाषाण रोडला। आणि आपण रिव्ह्यूज वगैरे पाहून ते हॉटेलला चाललेलो आहोत। खूप सुंदर असं हॉटेल आहे, ॲम्बियन्सही खूप छान आहे। तर बघूयात कशी टेस्ट आहे आणि ॲम्बियन्स कसा आहे, काय आहे। तुम्हाला रिव्ह्यूज तर सांगणारच आहे आणि पुढे पाहू पण की टेस्ट कशी आहे, तिथलं फूड वगैरे कसं आहे, नक्कीच सांगूयात आम्ही तुम्हाला पुढे। आपण थोडं युनिक हॉटेल आहे, बऱ्याच सेलिब्रिटीजचे रिव्ह्यू आहेत त्या हॉटेलला, तर आपण एकदा चेक करू कसं आहे काय, तर तुम्हाला नक्कीच सांगू आम्ही रिव्ह्यू। तोपर्यंत बाय बाय। तर मित्रांनो, आपण हॉटेलला पोहोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता। ह्यांचं एक फेस्टिवल आहे, 10 इयर्स ऑफ कबाब अँड बिर्याणी। तर आय थिंक यांची बिर्याणी खूप जास्त फेमस आहे। तर हे बानेरमध्येच आहे हॉटेल, तुम्ही बघू शकता। वेटिंग आहे। एंट्रीलाच तुम्ही बघू शकता, खूप छान अशी फुलं वगैरे त्यांनी ठेवलेली आणि ॲम्बियन्स खूप छान आहे, तुम्ही बघू शकता। सगळं वुडनच्या फ्रेम्स आहेत सगळीकडं आणि वुडनचं स्ट्रक्चर आहे। तर आतमध्ये सिटिंग कॅपॅसिटी पण भरपूर आहे। वरती AC हॉल आहे, खाली नॉर्मल आहे आणि साईडला पण आहे, आणि वरती अजून दुसऱ्या साईडला पण आहे। तर खूप छान आहे, म्हणजे वाईब एकदम छान आहे। तुम्ही याल तर तुम्हाला नक्की आवडेल। तर मित्रांनो, तुम्ही मेनू कार्ड बघू शकता। ह्यांचा कबाब आणि बिर्याणी फेस्टिवल चालू आहे, दरवर्षी असतो तो आय थिंक आत्ता 10वा आहे। तर आपण ऑर्डर करत आहे दावती कबाब प्लॅटर। तर ह्याच्यामध्ये 32 पीसेस येतात, वेगवेगळ्या टाईपचे कबाब्स। तर तुम्ही प्राईस बघू शकता, 818 रुपये। तर कबाब आणि त्याच्यानंतर आपण बिर्याणीमध्ये गोवन व्हेज बिर्याणी ऑर्डर करतो आहे। पहिला आपला पापड आलेला आहे, आपण स्टार्टरमध्ये पापड ऑर्डर केलेला। रेस्टॉरंटकडून हे कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक आहे, वेलकम ड्रिंक। नागेश, कसं लागलं वेलकम ड्रिंक? छान होतं, म्हणजे त्यामध्ये ना त्यांनी आय थिंक आपलं वॉटरमेलन जे असतं, म्हणजे टरबूज, त्या टरबुजाचा असा एक काय म्हणतात, एक रस किंवा एक एक्स्ट्रॅक्ट केला आहे त्याचा ज्यूस, आणि त्यामध्ये असं छान टेस्ट दिली आहे त्याला। थोडंसं असं एक मसाला टाकून एक नंबर छान लागतं, खूप सुंदर लागलं। पण ॲम्बियन्स वगैरे कसं वाटतं? ॲम्बियन्स वगैरे पण खूप सुंदर आहे, मस्त लाकडी आहे सगळा ॲम्बियन्स, बघू शकता। थोडं विंटेज टाईप वाटतं। वरती AC सिटिंग आहे, AC सिटिंग वगैरे आहे। तर छान त्यांनी एका लिफ्टवरती लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही वाचू शकता। लर्न टू कंट्रोल द निगेटिव्ह थॉट्स इन युअर माइंड अँड यू विल बी सक्सेस। राधे राधे। तर छान असं फूल ठेवलेलं आहे टेबलवरती। तर मित्रांनो, आपला प्लॅटर आलेला आहे। तर 32 पीसेस आहेत वेगवेगळ्या कबाबचे। पनीरचे वेगवेगळे कबाब आहेत। तर मित्रांनो, हा जो आहे हा बीटरूटचा कबाब आहे, त्याच्यानंतर हा मेथीचा आहे, हा पनीर आहे, पनीर टिक्का, हा स्वीट कॉर्नचा आहे, सॉरी बेबी कॉर्न। त्यानंतर ही कच्च्या केळीच्या पानाचे कबाब आहे, हा ब्रोकली आहे। त्यानंतर हा जो आहे तो मशरूमवाला आहे, तुम्ही बघू शकता। वेगवेगळ्या टाईपचे आम्ही सगळे मिक्स कबाब। हा बीटरूट कबाब आहे, टेस्ट एकदम छान लागली ह्याची।
सोबत पुदिनाची चटणी दिलेली. नागेश, कशी लागते टेस्ट? अप्रतिम. ऋषिकेश, टेस्ट कशी वाटते? मस्त मस्त. अप्रतिम झाले, अप्रतिम. म्हणजे एक नंबर. सगळ्या प्रकारचे आहेत कबाब, नक्की भेट द्या एकदा. हा जो कांदा आहे, कांद्याला असं मस्त लिंबू पिळलेलं आहे आणि एक स्मोकी फ्लेवर आलेला आहे. त्याची टेस्ट एवढी खतरनाक लागते की एक नंबर. म्हणजे जस्ट सगळ्याच टाईपचे कबाब एकदम छान आहेत, सगळ्या टेस्ट. तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता इथं, आम्ही नक्की रिकमेंड कराल मी. हे मिरचीचं, हिरव्या मिरचीचं लोणचं आहे. त्याच्यानंतर हे लिंबाचं लोणचं आहे आणि हे जे ते कैरीचं लोणचं आहे. आणि बिर्याणीसोबत खाण्यासाठी तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोशिंबीर पण दिलेली आहे. त्याने टेस्ट करून बघू आपण कशी लागते. कोकणी फ्लेवर आहे. कोकणी बिर्याणी. छान आहे, छान आहे रे. आपण रस्सा टेस्ट करून बघू कसा आहे. हा पांढरा रस्सा आहे आणि हा जो तो तांबडा रस्सा दिलेला आहे त्यांनी. जबरदस्त, एक नंबर. नॉनव्हेज हॉटेलला पण मागं पडायला असा रस्सा आहे. आपण भारी रे, नॉनव्हेज सारखा लागतोय हा रस्सा, माहिती का? हे नक्की ट्राय करा, हे हॉटेल खूप छान आहे. हा पांढरा रस्सा आहे, हा तांबडा आहे. पण मित्रांनो, आपल्याला कॉम्प्लिमेंटरीमध्ये त्यांनी पान दिलेलं आहे. 3 पान दिलेले, मसाला पान दिसतंय. तर मित्रांनो, टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणून इथं बेल वाजवली जाते. तर आपण पण बेल वाजवली कारण आपल्याला आवडलं होतं. तुम्हाला आजचा जर रिव्ह्यू आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा.